कशा पद्धतीने त्याबद्दल सांगा. मी सांगितलं आहे अगोदर, पार्टी जो आम्हाला संदेश देईल, आमच्या वाट्याला जर ही विधानसभा आली त्या पद्धतीत जे काम होईल त्याच पद्धतीत शिंदे गटाचे उमेदवार आले ते तेच पद्धतीत काम करू. अजित पवार साहेबांचा उमेदवार जरी आला तरी त्याच ताकदीनं आम्ही जोमानी विधानसभेचा उमेदवार हा महायुतीचा निवडण्याचा आम्ही प्रामाणिकपणे सगळे कार्यकर्ते जोमानी काम करणार. एरंडे साहेब, माझा तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न, का महायुतीकडून विधानसभेला तुम्ही दावा करणार आहात का आणि तुम्ही आमदारकीसाठी इच्छुक आहात का? कोर कमिटीच्या जिल्ह्याच्या बैठकीमध्ये भाजप आंबेगावनी दावा कधीच केलेला आहे, त्याला 15 दिवस झालेत. आम्ही सुद्धा आंबेगाव विधानसभेला भारतीय जनता पार्टीनं दावा केलेला आहे. त्यामध्ये जो कोणी उमेदवार असेल, मी असेल, जयश्रीताई पलांडे असतील, डॉक्टर ताराचंद कराळे असतील, संजीवभाऊ थोरात असतील, आमचे असे 10-15 कार्यकर्ते सुद्धा तीव्र इच्छुक आहेत. आम्हाला वरिष्ठ जे आदेश देतील, वरिष्ठकडून ज्या सूचना येतील त्याचं आम्ही पालन करणार. मग उमेदवार कोणी असो, आमच्यातला असो, अन्यथा महायुतीतला कुठला एक घटक पक्षाचा असो, आम्ही त्याचं काम ताकद लावून विधानसभेचा महायुतीचा उमेदवार यावेळेस निवडून आणणार. आमचा तुम्हाला एकच प्रश्न आहे की आपण इच्छुक आहात का? इच्छुक आहे ना, मी पण इच्छुक आहे. पण भारतीय जनता पार्टीमध्ये थोडंसं इतकं स्पष्ट, जसं शिवसेना डायरेक्ट बोलते, कोणी उठतंय बोलतंय मी विधानसभा लढवणार, तसं भारतीय जनता पार्टीमध्ये थोडं संयमाने चालावं लागतं, थोडं वरिष्ठांचा आदर करून बोलावं लागतं, कारण भाजपमध्ये ही संस्कृती फार वेगळी आहे. तुम्ही एकंदरीत पाहता असं तुमच्या म्हणण्यानुसार दिसतं की आपण विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहात, पण आपण जनतेसमोर जाताना कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात? हे पहा, ज्या वेळेला लोकसभा होती त्यावेळेला कांदा निर्यात बंदी झाली. आता कांदा निर्यात खुली केल्यावर कांद्याची बाजार झाली 300 ते 400 रुपये 10 किलो. त्यामुळे शेतकरी खुश आहे. दुधाचे भाव 24 रुपयावरून 32 रुपयापर्यंत गेलेत. महाराष्ट्रातले दुधाचे भाव बघा तुम्ही, काल परवापासून किती रेट वाढलेत. शेतकरी खुश आहेत. कांदा निर्यात चालू केली, शेतकरी खुश आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आता आम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहे. आता बघा, शेतकऱ्यांना मोदीजींना पुन्हा 2000चा हप्ता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेत. त्यामुळे आता सध्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीत थोडा बदल झाल्यासारखं जाणवते. शेतकरी बघा खुश आहेत. दुधाचे भाव 4-5 रुपयांनी वाढलेत. कांद्याचे भाव 30 रुपये 40 रुपये किलोपर्यंत शेतकऱ्याच्या हातात पैसे यायला लागलेत. या सगळ्या गोष्टीमुळं आता शेतकरी उत्साह, आणि जी हवा, जी लाट होती महाविकास आघाडीची, ती आता पूर्ण थंडावलेली आहे. ते जरी किती हवेत असले तरी त्यांना आता विधानसभेला चित्र परत उलटं होईल. बघा तुम्हाला सांगतो, लोकांच्या भावना बदलल्यात. लोक फायद्याचं तोट्याचं गणित करूनच उद्या मतदान करणार आहेत. एकंदरीतच भारतीय जनता पार्टी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ ही जागा मागणार आहे का? अमोलजी, ही जागा आमची 15 दिवसापूर्वी जिल्ह्याच्या बैठकीत मागून झालेली आहे. डॉक्टर, मी, संजीव भाऊ, तुम्हाला सांगतो, जयश्री, कितपत आग्रही आहेत तुम्ही? 100% आम्ही लावून धरली आंबेगावची विधानसभा. आता यावेळेस आम्ही अजितदादाच्या उमेदवाराचं काम केलंय. आता भाजपच्या उमेदवाराला ही जागा आली पाहिजे. भाजपचा आमदार निवडून द्यायची आम्ही ताकद लावू. वळसे पाटलाची ताकद आहे, आढावांची ताकद आहे, शिंदे गटाचे कार्यकर्ते भरपूर तिथं. जे लोकसभेत झालं ते होणार नाही. बघा तुम्ही, आंबेगावात आघाडी, आंबेगावात विधानसभेत आम्हाला आहे. आंबेगावमध्ये त्याच्यामध्ये अजून वाढ होईल. विधानसभेला उमेदवार महायुतीचा कोणी असो, वळसे पाटील असो, आढळराव असो, डॉक्टर कराळे असो, किंवा शिंदे गटाचा अजून कोणी असो, किंवा मी असो,